शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाबाबत अशी माहिती समोर येत आहे की अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा या योजनेपासून वंचित राहू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनुदान कोणाला मिळणार आहे, याच्यासाठी कोण अपात्र ठरणार आहेत आणि यासाठी कोणत्या अटी आहेत आणि सर्व खुटे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेक शेतकरी मित्रांना वाटत आहे की आपण 2 किंवा 3 वर्षे नियमित अर्ज भरले असेल तर आपल्याला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान नक्कीच मिळेल. पण प्रत्यक्षात शासनाने घातलेल्या काही अटी आणि निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. म्हणूनच आज आपण या योजनेमधील प्रत्येक महत्त्वाची अट, प्रत्येक नियम आणि सर्वात महत्त्वाच्या खुट्या समजून घेणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. यामागचा उद्देश चांगला होता. जे शेतकरी वेळेवरती पीक कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन मिळावे, हा सरकारचा मुख्य हेतू होता. मित्रांनो, परंतु जेव्हा शासन निर्णय समोर आले तेव्हा अनेक अटी आणि निकष दिसून आले. त्यामुळे अनेक शेतकरी आजही संभ्रमात आहेत की आपण पात्र आहोत की नाही. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सर्व खुट्या सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली खुटी पाहूया. अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी एका वर्षी कर्ज वेळेवरती भरले आहेत, दुसऱ्या वर्षी देखील त्यांनी वेळेवरती कर्ज भरले आहे, पण एखाद्या वर्षी आर्थिक अडचणींमुळे किंवा नैसर्गिक संकटांमुळे वेळेत कर्ज भरू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना वाटत आहे की त्यांनी 2 वर्षे नियमित कर्ज भरल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळेल. पण शासनाच्या अटीनुसार ज्या कालावधीचा विचार केला जातो त्या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असते. म्हणजे फक्त कर्ज घेणं पुरेसे नाही, तर त्याची वेळेत परतफेड करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी कर्जांची परतफेड उशिरा करतात. मात्र याच ठिकाणी अनेकांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. आता आपण या ठिकाणी दुसरी मोठी आणि महत्त्वाची खुटी पाहणार आहोत. समजा एखाद्या शेतकऱ्याने 2023, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतले आहे आणि त्यापैकी एका वर्षी परतफेड करण्यात त्यांना उशीर झाला किंवा त्यांचं राहून गेलं तर याचा परिणाम पात्रतेवरती होऊ शकतो. म्हणूनच फक्त 3 वर्षे कर्ज घेतले तेवढेच महत्त्वाचे नाहीये, तर प्रत्येक वर्षी कर्जाची स्थिती काय होती हे देखील महत्त्वाचे ठरते. आता आपण पाहूया तिसरी महत्त्वाची खुटी काय सांगते. अनेक वेळा शेतकरी वेळेमध्ये पैसे भरतात, पण बँकांच्या नोंदीत काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँकेत जाऊन कर्ज खात्याची संपूर्ण माहिती तपासणे आवश्यक आहे. आपल्या खात्यावर कोणती थकबाकी दाखवली आहे का, कोणता हप्ता बाकी आहे का, परतफेडीची नोंद योग्य प्रकारे झाली आहे का, हे सर्व तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया या ठिकाणी काय तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या या विषयावरती राज्यभर चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी या अटीमध्ये बदल करण्यासाठी मागणी करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील याच मुद्द्यावर भूमिका घेतली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की पात्र शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित ठेवणे योग्य नाहीये. त्यामुळे या विषयावरती शासनाकडून भविष्यात काही बदल होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता आपण या ठिकाणी चौथी आणि सर्वात महत्त्वाची खुटी समजून घेऊया. अनेक शेतकरी फक्त सोशल मीडियावरील पोस्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज पाहून निष्कर्ष काढतात की आपल्याला 50,000 रुपये मिळणार आहेत का? पण मित्रांनो, कोणतीही योजना असो, अंतिम निर्णय शासन निर्णय आणि अधिकृत पात्रता यादीवरच अवलंबून असतो. म्हणूनच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळच्या बँकेत, कृषी कार्यालयात किंवा अधिकृत संकेतस्थळावरती माहिती तपासा. मित्रांनो, 2 लाखांची कर्जमाफी असो, OTS योजना असो किंवा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान असो, प्रत्येक योजनेमध्ये काही ना काही अटी आणि निकष असतात आणि हे निकष समजून घेतले नाही तर अनेक वेळा लाभ आपण गमावू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या कर्जाची माहिती, परतफेडीची स्थिती आणि पात्रतेचे निकष नीट समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असाल तर आजच तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा. कारण उद्या पात्र यादी जाहीर झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज माहिती घेणे अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांनो, या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत अजूनही अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.